गुड मॉर्निंग बच्चों। आज हम जो मराठी यह विषय में टॉपिक पढ़ने वाले हैं वह है पत्र लेखन। ठीक है। और बेटा, पत्र लेखन में हमको जो टॉपिक दिया गया है वह है औपचारिक पत्र, है ना। अब पत्र कितने नंबर का आता है? 6 नंबर का आता है, ये आपको पता है। अब उसका डिवायडेशन, वो म्हणजे ते जे मार्क असतात ते तुम्हाला कशा प्रकारे डिवाइड केलेले असतात, म्हणजे कोणत्या वाक्याला किती मार्क, मायना कितीचा, प्रति कितीचा, विषय किती मार्काचा, हे पण आपण पुढे बघणार आहोत. आता आपण सर्वात आधी बघूया पत्रांचे प्रकार कसे आहेत, है ना. पत्रांचे प्रकार बाळा दोन असतात मुलांनो. एक औपचारिक पत्र आणि दुसरा अनौपचारिक पत्र. आता आपण जो आज टॉपिक शिकणार आहोत, आपला जो विषय आहे आजचा मराठी, या विषयामध्ये जो आपल्याला टॉपिक दिलेला आहे औपचारिक पत्र, त्या औपचारिक पत्रामध्ये दोन पत्र येतात. एक येतो मागणी पत्र व दुसरा येतो विनंती पत्र. या दोन्ही पत्रांबद्दल आपल्याला शिकायचं आहे, कारण आपल्याला औपचारिक पत्र हा विषय टॉपिक दिलेला आहे आणि या विषयावर या टॉपिकवर आपल्याला शिकायचं आहे. दुसरा एक दिलेला आहे जो प्रकार असतो आपल्याला अनौपचारिक पत्र, जो आज आपण शिकणार नाही आहोत, पण सहज सांगतो. अनौपचारिक पत्र, त्याच्यात आपण अभिनंदनपर पत्र लिहू शकतो, बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो की या औपचारिक पत्राचा आराखडा कसा असतो, बरोबर. आता याचं बघा, गुण डिवायडेशन मी तुम्हाला सांगतो. जो प्रारूप असतो, पत्राची सुरुवात केल्यानंतर प्रारूप, मायना, दिनांक, विषय, हे जे 3 टॉपिक असतात, या 3 टॉपिकला 2 गुण दिलेले असतात. कशाला? मायना असतो, दिनांक असतो व विषय असतो, त्यावर आपल्याला 2 गुण आहेत. मग विषयानुरूप मजकूर व मजकुरासाठी कृतीतील सर्व योग्य विचार, म्हणजे जो मजकूर लिहितो पत्राचा, है ना. आधी आपण पाहिला, तो इसके पहले हमने देखे कि मायना होता है, दिनांक होता है और विषय होता है, उसके ऊपर 2 नंबर दिए गए हैं। और उसके बाद जो मजकूर व मजकुरासाठी कृतीतील सर्व योग्य विचार, इसके ऊपर आपको अपने को 3 गुण है, ओके. और लास्ट में पत्र पाठविणाराचा पत्ता जो दिलेला असतो त्याच्यावर 1 गुण. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला किती गुण आहेत? 6 गुण. यानी कितने नंबर के लिए लिखना है? 6 नंबर के लिए यहाँ अपने को एग्जाम में क्वेश्चन पूछा जाता है. अब देखिए, आपको ये सब चीजें पता है थोड़ी बहुत, अपन 9th में भी पढ़ चुके हैं इसके बारे में कि पत्र कैसा लिखा जाता है. अभी अभी जो पत्र होता है बेटा, वो पूरा लेफ्ट साइड में ही लिखने का होता है. राइट साइड में हम कुछ भी नहीं लिखते, ऐसा समझ के चलो, है ना. जैसा अभी आपको यहाँ पर दिख रहा है, एक म्हणजे आराखडा ज्याला म्हणतो आपण, है ना. एक डायग्राम टाइप है कि आपको ये समझने में आसानी होगी कि किस तरह लिखा जाता है ना. अभी देखो, सबसे पहले आपको यहाँ पर ऊपर दिख रहा है दिनांक. क्या दिख रहा है? दिनांक. यानी अपने को डेट लिखना है, जब अपन पत्र लिख रहे हैं वो वाला डेट होता है. बाद में दिया है बेटा प्रति, है ना, जिसको हम इंग्लिश में टू कहते हैं. आप हिंदी में जैसे सेवा में लिखते हो, इसी तरह मराठी में पत्र लिखते समय जिसको हम पत्र लिख रहे हैं उसको प्रति कहते हैं. ये बात आपको ध्यान में आ जानी चाहिए. वैसे आप 9th में पढ़ चुके हो तो आपको तो पता ही होगा, लेकिन फिर भी यह प्रति जो शब्द है ये याद रखना बेटा, ये औपचारिक पत्र में ही होता है. ये बात भी आप ध्यान में रखिए. सॉरी, हाँ, औपचारिक पत्र में ही होता है. ओके. उसके बाद माननीय, यानी उनके लिए हम एक रिस्पेक्टेबल वर्ड यूज करते हैं मराठी में उसको कहते हैं माननीय. उसके बाद में उनका हुद्दा, हुद्दा यानी डेजिग्नेशन, ओके. उनका डेजिग्नेशन लिखना होता है और उनका जो एड्रेस रहेगा, उनका जो पता होता है, वो लिखने का होता है. यहाँ पर जो प्रति के नीचे जो माननीय दिया हुआ है आपको इस पत्र के प्रारूप में, ज्याला आपण आराखडा म्हणतो, त्या आराखड्यामध्ये जो दिलेला आहे तो माननीय लिहिल्यानंतर त्यांचा हुद्दा आणि त्यांचा पत्ता लिहायचा आहे. मग काय बघा आपला विषय. आता विषय काय आहे? विषय मतलब सब्जेक्ट. अब सब्जेक्ट क्या? जिसके लिए हम यह पत्र लिख रहे हैं वह विषय. अगर हम यह मांगनी पत्र है या विनंती पत्र है, अगर हम मांगनी पत्र अगर लिख रहे हैं तो जिस वस्तुओं की मांगनी हम उनको कर रहे हैं, डिमांड्स हम जो कर रहे हैं, उसके बारे में विषय लिखना है. अगर यह विनंती, हा जर विनंती अर्ज आहे, काय विनंती पत्र ज्याला म्हणतो आपण, जर तो विनंती पत्र आहे तर त्या विषयामध्ये ती विनंती करायची आहे. म्हणजे
आपल्याला पत्र लिहिण्याचा जो कारण आहे तो कारण या विषयामध्ये लिहायचा आहे. तुम्हाला एक सांगतो, हा जो विषय असतो हा बहुधा आपल्याला त्या प्रश्नातच असतो. कुठे? जिथे प्रश्न विचारलेला असतो, जहां पर हमको प्रश्न पूछा जाता है, उसी जगह पर वहीं पर हमको यह विषय मिलता है. उसके बाद में माननीय महोदय ऐसा लिखना है, और माननीय महोदय लिखने के बाद में जो मजकूर होता है आपका विषयाला अनुरूप, ओके, विषयाला अनुरूप ज्या कृती असतात त्या आपल्याला या माननीय महोदयामध्ये लिहायच्या असतात. त्या जास्त लिहायच्या नसतात. 6-7 ओळींमध्ये जरी लिहिलात है ना, 6-7 लाइन में भी आपने अगर लिख दिए मजकूर में, हाँ, लेकिन जो हमारा विषय है वह विषय उस 6-7 लाइन में क्लियर होना चाहिए. बहुत ज्यादा लिखने की गरज हमको नहीं है. और फिर उसके नीचे बेटा आपला विश्वासू या आपली विश्वासू, अगर लड़की लिख रही है तो आपली विश्वासू, और अगर लड़का लिख रहा है तो हम क्या बोलते हैं, आपला विश्वासू, और उसके नीचे उसका पता दे सकते हैं हम, जो लिख रहा है ना पत्र उसका पता. और फिर अभी आपको बता दें कि ईमेल आप अपने हिसाब से लिख सकते हो, है ना, ईमेल भी वहां पर आप अपने हिसाब से लिख सकते हो. देखो, आता मी तुम्हाला सांगतो, पत्र लिहिताना आपल्याला कोणत्या गोष्टी म्हणजे लिहिताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या बाबी, यानी कौन सी बातें है जो पत्र लिखते समय हमको याद करने की है, यानी ध्यान में रखने लायक है. देखो, पत्राची पहिला पॉइंट, पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा. काय करायचं आहे, वरच्या डाव्या कोपऱ्यात, यानी लेफ्ट साइड में ही आपको क्या लिखना है, दिनांक यह लिखना है. याद रखिए, जैसा अभी हमने आराखड़ा देखा उसमें भी आपने देखा है कि पत्र लिखते समय लेफ्ट साइड में दिनांक लिखते हैं. प्रति वा प्रेषक यांची नावे प्रश्नात, हा बघा, यांची नावे प्रश्नात दिली असतील तीच लिहावी. दिली नसल्यास अ ब क अशी काल्पनिक लिहावी. यानी जब हम पत्र लिखते हैं, यानी हमको जो सवाल पूछा गया, प्रश्न, हमको एग्जाम में जो भी क्वेश्चन पूछा गया है, अगर उस क्वेश्चन में हम पत्र किसको लिख रहे हैं उसका अगर नाम दिया हुआ है तभी हमको उसका नाम लिखना है. अगर वहां पर हमको नाम नहीं दिया गया है तो हमको उस जगह पर ब क लिखना है. क्या लिहाय काय लिहायचं आहे तुम्हाला, ब क. मग ते केव्हा लिहायचं आहे, जेव्हा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नामध्ये प्रति किंवा प्रेषक यांची नावे दिलेली नसतील तेव्हा लिहायचं आहे. समजा त्यांची जी नावं दिलेली असतील, त्यांचा जो हुद्दा दिलेला असेल तेच तुम्हाला लिहायचं आहे, त्यावेळी तुम्ही अ ब क असं लिहू शकत नाही. नंतर तिसरा पॉइंट आहे, प्रति व प्रेषक यांचे पत्ते प्रश्नात दिली असतील तेच लिहावे, नसतील तर काल्पनिक, म्हणजे तसंच आहे. नाव दिलेलं असेल तर नाव लिहायचं, नाहीतर अ ब क लिहायचा. तसंच जर त्यांचा पत्ता दिलेला असेल तरच त्यांचा पत्ता तिथे लिहायचा नाही. तर म्हणजे महत्वाचा मुद्दा काय, तर तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे, आपको जो सवाल पूछा गया है उस सवाल को आपको ध्यानपूर्वक पढ़ना है और उस सवाल को ध्यानपूर्वक समझना है. अगर आपको मराठी के प्रश्न में पत्र लेखन में दिया गया जो प्रश्न है वह पूरी तरह समझ में आ गया तो आपको पत्र वगैरह लिखने में तकलीफ नहीं होती. इसीलिए सबसे पहला जो मुद्दा है वह है कि हमको जो भी प्रश्न पूछे गए हैं उन प्रश्न को काफी अच्छी तरह समझना है. ओके. प्रश्नात दिल्याप्रमाणे कशासाठी पत्र लिहिता ते विषयात नमूद करावे. बघा, विषय कशाबद्दल असतो, तर आपण हा जो पत्र आहे हा कशासाठी लिहितोय, मतलब पत्र लिखने का कारण क्या है. अगर उस पत्र लिखने का कारण आपको समझ में आया तो वह कहाँ लिखना है, विषय में लिखना है. ये बात याद रखिए आप कि प्रश्न का विषय जो होता है पत्र का वो क्या होता है, पत्र लिखने का कारण होता है. ओके. त्यानंतर उसके बाद महोदय, महोदया हे सम्मान दर्शक शब्द, कैसा, हम अगर पत्र लिख रहे हैं उनको किसी को भी, यानी मागणी या विनंती दो ही होते हैं औपचारिक में,
तो वहां अगर हम पत्र लिख रहे हैं उनको, तो पत्र लिखते समय महोदय या महोदया हे सन्मानदर्शक शब्द लिहावे व स्वल्पविराम द्यावे. काय द्यायचंय आपल्याला? स्वल्पविराम द्यायचा आहे. ओके, यानी कॉमा कॉमा देना है महोदय या महोदया लिखने के बाद, और फिर उसके नीचे वाली लाइन से, उस लाइन से चालू नहीं करना है, उसके नीचे वाली लाइन से हमको जो मजकूर होता है वह लिखना है. बघा इथं दिलेलं आहे, त्यानंतर मजकूर लिहावे. उसके बाद हमको क्या करना है? मजकूर लिखना है. पत्राच्या शेवटी आपला विश्वासू किंवा कृपाभिलाषी लिहून त्याखाली नाव, नाहीतर मग काय, किंवा अ, ब, क व पत्ता लिहावे. बघा दिलेला आहे इथं आता आपल्याला, की पत्राच्या शेवटी जेव्हा पत्र संपत आला आपला, आपला मजकूर लिहून झाला म्हणजे वर बघा आपण दिनांक लिहिला, त्याच्यानंतर प्रति लिहिला, प्रतीमध्ये त्यांचा हुद्दा आणि पत्ता लिहिला, त्याच्यानंतर आपण विषय लिहिला, विषय नंतर महोदय किंवा महोदया लिहिला आणि मग मजकूर लिहिला. आणि जिथे आपला हा मजकूर लिहून झाला, त्याच्या खाली आपल्याला आपला विश्वासू, आपली विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी, आपली कृपाभिलाषी असं लिहायचंय व त्याच्या खाली मग नाव लिहायचंय. आणि समजा तुम्हाला नाव दिलेलं नाही प्रश्नामध्ये, अगर आपको नाम नहीं दिया गया है उस प्रश्न में, तब आपको अ ब क लिखना है. ओके, ईमेल आईडी लिहावे. उसके नीचे अपने को ईमेल आईडी भी लिखना है. ईमेल आईडी जनरली आपको नहीं दिया होता. ओके, अगर दिया है तो वही वाला लिखिए, और नहीं दिया है तो आप एक अपने मन से कोई भी ईमेल आईडी डिसाइड करके वहां पर लिख सकते हैं. देखो, औपचारिक पत्राचा नमुना. आता कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात कुठे? परीक्षेमध्ये, है ना. आपको हमको किस तरह सवाल पूछे जा सकते हैं एग्जाम में, और उसके हिसाब से फिर हमको लिखना होता है. क्या पूछ सकता है? पुढील निवेदन वाचा, है ना. यानी इस तरह प्रश्न दिया रहेगा हमको कहाँ? एग्जाम में, और उसके ऊपर फिर हमको उसको समझना है और समझने के बाद में उसका आंसर लिखना है. काय दिलेला आहे बघू आपण. स्वच्छता हीच देश सेवा, ऐसा एक टॉपिक दिया हुआ है. स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम, दिनांक 2 ऑक्टोबर सकाळी 10. वेळ पण दिलेली आहे, तारीख पण दिलेली आहे, है ना. डेट भी दिया हुआ है यहाँ पर, समय भी दिया है. शालेय परिसर स्वच्छता, कौन सा कार्यक्रम है? शालेय परिसर स्वच्छता, यह कार्यक्रम है. किस विषय में? स्वच्छता सप्ताह जो मनाया जाता है उस विषय में है. दिनांक भी दिया है. यानी सबसे पहले मैंने आपको यही बात बताई है कि आप यह जो टॉपिक होता है, सॉरी, यहाँ जो प्रश्न होता है उसको पूरी तरह से अंडरस्टैंड करें. ओके, अब देखो क्या दिया है. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने जनरली आपल्याला मराठीमध्ये जो पत्र विचारला जातो तो मे बी, ओके, बहुतेक अशाच विचारतो. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याला पत्र लिहायचं आहे. आता याच्यात औपचारिक आणि अनौपचारिक तुम्हाला दोन्ही पत्र विचारले जातात, त्यातून तुम्हाला एक निवडून लिहायचा असतो. औपचारिक किंवा अनौपचारिक कोणताही, जो तुम्हाला सहज व सोपा वाटेल, ज्याच्यात तुम्हाला नंबर मार्किंग जास्त होऊ शकते, असा पत्र आपल्याला लिहायचं आहे. बघा पहिला दिलेला आहे, उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. हा कोणता आहे? अनौपचारिक पत्र आहे. म्हणजे जे विद्यार्थी तुमच्या शाळेच्या परिसर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले आहेत त्यांना तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे, अभिनंदन करणारे त्यांचं, की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. दुसरा औपचारिक पत्र दिलेलं आहे. औपचारिक पत्र काय दिलेलं आहे? स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. म्हणजे तुमच्या शाळेचे जे वरिष्ठ सेवक आहेत त्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे. मागणी पत्र कसं आहे? मागणी पत्र आपण बघितलं औपचारिक आणि सॉरी, औपचारिक पत्रामध्ये दोन प्रकार आपण बघितलेले आहेत. एक विनंती अर्ज येतो आणि एक मागणी. त्यातील हा जो उदाहरण दिलेला आहे, त्यातील हा उदाहरण कोणता आहे? मागणी पत्राचा उदाहरण दिलेला आहे. हा आहे औपचारिक पत्र. आणि अभिनंदन करणारा जो पत्र होता तो कोणता होता? अनौपचारिक पत्र होता. आता बघा आपण हा नमुना दिलेला आहे याच्यात,
कशा प्रकारे तोच प्रश्न आता जो आपल्याला विचारला गेलाय त्या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा आहे, तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो, है ना? सर्वप्रथम आपण काय केलंय, दिनांक लिहिलाय. आता आहे दिनांक लिहायचाच आहे आता. आता बघा तुम्हाला एक इथं दिनांक लिहिताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला हा जो कार्यक्रम दिलेला आहे, हा कार्यक्रम 2 ऑक्टोबरला होणार आहे. बघितलंय प्रश्नामध्ये आपण बघितलं का? बघा याच्यात दिलंय 2 ऑक्टोबर असं या पत्रामध्ये दिलेलं आहे आणि प्रश्न विचारताना तेव्हा आपण जेव्हा ही मागणी करतो शाळेच्या वरिष्ठ सेवकांना, तर त्या 2 तारखेच्या आधीच आपल्याला त्या वस्तू मिळाल्या पाहिजेत. असं म्हणजे 4-5 दिवसाच्या पूर्वी 4-5 दिनों के पहले ही हमको यहाँ पत्र उनको लिखना पड़ेगा, तब जाके उनकी जो वस्तुएं हैं वह वस्तुएं हमको मिल जाएगी. तो यहाँ पर दिनांक क्या दिया है, 29 सप्टेंबर 2018 असं लिहिलंय त्यांनी. म्हणजे की 2 ऑक्टोबरला आपल्याला कार्यक्रम आहे. त्याच्या 3-4 दिवसाच्या पूर्वी आपण डेट म्हणजे तारीख लिहू शकतो, दिनांक लिहू शकतो. बघा दुसरा दिलेला आहे प्रति. आता प्रतिमध्ये तुम्हाला या प्रश्नात दिलेलं आहे, की हा पत्र कुणाला लिहायचा आहे? शाळेचे वरिष्ठ सेवक आहेत. त्यांना हा पत्र लिहायचा आहे म्हणून दिलेला आहे प्रति. वरिष्ठ सेवक सेवा सदन विद्यालय रायगड. बघा आता याच्यात काय दिलंय, याच्यात दिलेलं आहे का, की हा कोणत्या शाळेचा कार्यक्रम आहे वगैरे, वगैरे, वगैरे. याच्यात तुम्हाला काहीही दिलेलं नाही. फक्त वरिष्ठ सेवक असं दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही बघा पत्र लिहिताना वरिष्ठ सेवक त्यानंतर कोणत्याही शाळेचं नाव लिहू शकता. जर तुम्हाला प्रश्नामध्ये शाळेचं नाव वगैरे दिलेलं नाही तर. म्हणून आपण इथं काय केलंय, एक उदाहरणादाखल सेवा सदन विद्यालय रायगड असं आपण घेतलेलं आहे. मग विषय आला आपला बरोबर. विषय काय दिलेला आहे आता, कारण काय आपल्याला, तर स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत प्रश्नात दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं विषय असतो बघा इथं दिलेला आहे. स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र. म्हणजे या प्रश्नामध्ये जो दिलेला असतो कारण तोच तुम्हाला जवळ-जवळ विषयामध्ये लिहायचा असतो. केलेला आहे इथं प्रश्नामध्येच दिलेला आहे. तसंच आपण इथं उत्तर लिहिताना विषय म्हणून लिहिलेला आहे. स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणेबाबत. करणेबाबत वगैरे ते असतं हे आपल्याला मराठीमध्ये शेवटी लिहायचं असतं. ओके. मग दिलेलं आहे महोदय. काय दिलंय? महोदय. त्याच्यानंतर कॉमा आपण बघितलं स्वल्पविराम द्यायचं आणि त्याच्यानंतर पुढचा मजकूर लिहायचा. मजकूरमध्ये बघूया. सप्रेम नमस्कार. आपण त्यांना बघा आदरपूर्वक केलेलं आहे. या वर्षी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आपल्या शाळेत स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शालेय परिसर स्वच्छता हा विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयोजित केला आहे. सॉरी आयोजित केला आहे. म्हणजे बघा याच्यात दिलेलं आहे, की आपण या निमित्ताने शाळेमध्ये स्वच्छता सप्ताह आयोजित केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. स्वच्छता हीच देशसेवा हे विद्यार्थी आपल्या कृतीतून दाखवणार आहेत. म्हणजे 1-2 ओळी अजून लिहिलेल्या आहेत तिथे आणि संपूर्ण सांगितलेलं आहे त्या विषयामध्येच आपला जो प्रारूप आहे पूर्ण प्रश्नाचा किंवा पत्राचा तो इथे आलेला पाहिजे. दिलेला आहे, की आम्ही सप्ताह साजरा करणार वगैरे, वगैरे. बरोबर? आता त्याच्यानंतर पुढे हां, कार्यक्रमाला सुरुवात होईल. स्वच्छता हीच देशसेवा हे विद्यार्थी आपल्या कृतीतून दाखवणार आहेत. स्वच्छता करण्यासाठी काही साहित्याची आवश्यकता आहे. बघा आपण मागणी करतोय. पत्रामध्ये काय दिलेलं आहे? मागणी करतोय. आता आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते लिहायचं आहे. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हे साहित्य उपलब्ध करून द्यावे ही विनंती. आदल्या दिवशी म्हणजे 1 दिवसाच्या आधी. 1 दिन के पहले हमको इतनी जो वस्तुएं हैं यह वस्तुएं आप उपलब्ध करा के दीजिए. ऐसा हम उनको पत्र लिख रहे हैं. हमको कुछ चीजें चाहिए स्वच्छता करने के लिए, है ना? लगता है ना जो कुछ एक टुकना लगता है, फावड़ा लगता है, झाड़ू लगता है, वो डस्टपैन लगता है, जो भी ये चीजें है ना? इसके बारे में देखो अभी अपन नीचे और दिया हुआ है कि अब हम पत्र लिख रहे हैं, तो ये पत्र लिखते समय मांगनी कर रहे हैं मतलब किस वस्तु की कितनी चीजें चाहिए, है ना? कौन सी वस्तु कितने
डिमांड में चाहिए, वो भी हमको यहाँ पर अनुक्रमांक, वस्तु आणि संख्या इस तरह आपको कॉलम बनाने। अगर हम मांगनी पत्र लिख रहे हैं तो इस तरह से हमको कॉलम बनाकर लिखना ही है। तो वहां पर दिया अनुक्रमांक में 1, 2, 3, 4 आणि 5 दिलेला आहे तुम्हाला। मग 5 मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू मागितलेल्या आहेत? घमेले मागितलेले आहेत, झाडू, कुदळ, पावडे आणि खराटा या 5 वस्तू त्यांनी मागितलेल्या आहेत। मग त्यांनी त्या वस्तू किती प्रतींमध्ये मागितलेल्या आहे ना, संख्या किती आहे? घमेले किती पाहिजे तुम्हाला? तर त्यांनी लिहिलंय की 10 पाहिजे. घमेले आपल्याला 10 पाहिजे. मग झाडू किती पाहिजे? तर 10 पाहिजे. कुदळ किती पाहिजे? 3 पाहिजे. पावडे किती पाहिजे? 3 पाहिजे आणि खराटे किती पाहिजे तुम्हाला? 5 पाहिजे. म्हणजे या वस्तूंची संख्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मागणी करणाऱ्या पत्रामध्ये कॉलम करून लिहायचं आहे. मग काय दिलंय बघा पुढे. आपला कृपाभिलासी अ, ब, क म्हणजे नाव दिलेलं नाही म्हणून आपण इथे काय लिहिलंय अ, ब, क. मग आपण प्रश्नात बघा आधीच पाहिलं पत्र कोण लिहितोय? विद्यार्थी प्रतिनिधी. याच्यात दिलेलं आहे विद्यार्थी प्रमुख. मग आपण शाळेचं नाव लिहिलं होतं सेवा सदन विद्यालय रायगड. म्हणजे हा शेवट झाला पत्राचा आणि त्याच्यानंतर दिलेला आहे मेल आयडी, ईमेल आयडी तुम्हाला बरोबर abc@gmail.com. अशा प्रकारे आपल्याला ते लिहायचंय. काय करायचंय? हा पत्र लिहायचा. आता आपण जो बघितला तो काय होता? मागणी पत्र होता. कोणता पत्र होता? 1 मिनिट हं. तो आपण जो बघितलेला आहे तो मागणी पत्र होता. मागणी पत्रानंतर आता आपल्याला बघायचंय विनंती पत्र. हो, है ना? विनंती पत्र बघायचंय. विनंती पत्रामध्ये आता आपण मागणी करणार नाही. तर आपण काय करणार आहोत? विनंती करणार आहोत. एक हां. बघा आता मी पत्र सांगतो. औपचारिक पत्रामध्ये आपल्याला समजा असा एक अजून प्रश्न आला. आता आपण एक मागणी पत्र बघितला. यानंतर आपल्याला विचारलं समजा त्यांनी विनंती अर्ज लिहायचा आहे. आता एक मागणी त्याच्यानंतर विनंती औपचारिक पत्रात आपल्या दररोजच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि विविध प्रकारच्या सेवा प्राप्त करण्यासाठी आपल्याला शासकीय आणि खाजगी कार्यालयांना लिखित स्वरूपात पत्रे लिहावी लागतात. त्या पत्रांना आपण औपचारिक पत्र म्हणतो. म्हणजे आपल्या ज्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी बघा. आपले काम पूर्ण होण्यासाठी एखाद्या शासकीय किंवा खाजगी संस्थेला किंवा संबंधित व्यक्तीला विनंती करणारे पत्र म्हणजे विनंती पत्र होय। ओके, मतलब हम अब किसी को रिक्वेस्ट करने वाले हैं। अब किस बारे में रिक्वेस्ट करेंगे? क्या हमको विनंती करना है किसी से? यहाँ एक साधा सा सवाल देख लेते हैं। तुमच्या कॉलनीत कचरा कुंडीची दुर्गंधी निर्माण झाली है, बराबर? आपकी जो कॉलोनी है वहां पर जो कचरा है वो साफ नहीं होता बराबर, वहां पर दुर्गंधी है ना, बदबू आने लगी है आपको, झाली आहे। एक सुजान नागरिक या नात्याने, ओके, आप कौन हो अभी? एक सुजान नागरिक। मतलब यहाँ पर जो प्रश्न दिया गया है, यहाँ पर ये समझिए कि अभी विद्यार्थी प्रतिनिधि नहीं है, तो आप उस एरिया में, उस जगह पे, आपके कॉलोनी में रहने वाले एक अच्छे नागरिक होने के नाते माननीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, औरंगाबाद। अब देखो ये दूसरा एड्रेस दिया हुआ है जिसको हम पत्र लिखने वाले हैं, उसका आपको पूरा एड्रेस यहाँ पर दिया हुआ है। एक सुजाण नागरिक या नात्याने माननीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, औरंगाबाद 43101 यांना कचरा कुंडी साफ करण्याबाबत विनंती करणारे पत्र लिहा। यानी काय के बारे में हमको यह पत्र लिखना है कि हमारे कॉलोनी की जो कचरा कुंडी वो साफ नहीं होती, वहां पर दुर्गंध है, गंदगी बढ़ चुकी है। उसके लिए अब इस माननीय आरोग्य अधिकारी को आपको पत्र लिखना है। तो देखो पत्र कैसा होगा अभी। अभी इसमें आपको दिनांक दिया हुआ नहीं था, इसका मतलब आप दिनांक कुछ भी लिख सकते हो, इसमें आपको लिमिटेशन या बाइंडेशन नहीं है। हमने दिनांक लिया है 20 जून 2020, है ना? किती कोणता घेतलेला आहे आपण तारीख इथे? 20 जून 2020 दिनांक झाला। त्याखाली लगेच आपल्याला प्रति लिहायचं। मग प्रति माननीय, माननीयचा आपण मा असं सुद्धा लिहू शकतो, त्याला आपण माननीय म्हणतो। मग प्रतिमध्ये ज्याला पत्र लिहायचा आहे त्याचा पत्ता, मग त्याचा पत्ता आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला
आहे. काय होता? माननीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग. कुणाला पत्र लिहितोय आपण? माननीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग औरंगाबाद 431001 हा जो आहे त्यांचा पत्ता आहे, त्यांना आपण पत्र लिहितोय. त्यानंतर विषय आपल्याला माहिती आहे प्रश्नामध्ये विषय दिलेला असतो, तो फक्त आपल्याला समजायचा असतो. बघा आपण कशाबद्दल लिहितोय पत्र? कचरा कुंडी साफ करण्याबाबत, बरोबर. आपण ही कचरा कुंडी साफ करण्यासाठी त्यांना पत्र लिहितोय. मग महोदय महोदय त्याच्यानंतर आपण स्वल्पविराम दिलेला आहे, कॉमा दिलेली आहे आणि बघा पुढे मजकूर आला. आता या तीन वस्तू झाल्या आपल्या, दिनांक, प्रती आणि विषय. या तीन गोष्टी झाल्यानंतर पुढे महोदय लिहून आपल्याला ते मजकूर लिहायचा आहे. उपरोक्त विषयानुसार मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी N11 म्हणजे हा त्यांचा वार्ड क्रमांक आहे, ओके, त्यांच्या कॉलनीचा असेल. मी N11 हडको मधील एक सुजाण नागरिक आहे. त्यांनी आपलं नाव लिहिलेलं नाही खाली, फक्त त्यांनी असं लिहिलंय की मी एक सुजाण नागरिक आहे आणि हे पत्र मी कॉलनीतील नागरिकांच्या प्रतिनिधिक स्वरूपाने आपल्याला लिहित आहे. मी असं पत्र आहे हा त्यांनी दिलेलं तर नाही प्रतिनिधी म्हणून, पण यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी प्रतिनिधिक रूपाने आपल्याला लिहित आहे. गेल्या एक आठवड्यापासून कॉलनीत कचरा कुंडीची समस्या निर्माण झाली आहे. कधीपासून? एक आठवड्यापासून. म्हणजे ते समस्या सांगायची कि कितने हफ्तों से कितने दिनों से आपके कॉलोनी की जो कचरा कुंडी वो साफ नहीं की गई है, वहां से बदबू आती है. उसके बारे में यहाँ पर डिटेल दिया गया है थोड़ा सा. कचरा साफ करणारे कर्मचारीही आलेले नाहीत. यानी जो कचरा साफ करने वाले कर्मचारी है वह अभी नहीं आए हैं. त्यामुळे कॉलनीत दुर्गंधी निर्माण झाली आहे. शिवाय आजूबाजूला असलेल्या काही एक मिनिट सॉरी हा कॉलनीत दुर्गंधी निर्माण झाली आहे. शिवाय आजूबाजूला असलेल्या काही हॉटेलही कचरा टाकत आहेत. म्हणजे ती जी समस्या आहे तुम्हाला, तुम्ही जो पत्र लिहिताय त्याबद्दल, त्या समस्येबद्दल जे सर्व काही तुम्हाला त्या पत्राच्या मजकूरमध्ये लिहावं लागेल. तो कचरा आहे, तो हॉटेलवाले पण तिथे कचरा टाकतात, त्यामुळे आणखी कचरा निर्माण झालाय. साफसफाई कामगार ही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. नेहमीप्रमाणे येणारी घंटा गाडी ही आलेली नाही, यानी घंटा गाडी भी नहीं आती व कर्मचारी भी उडवाउडवी करते हैं और सफाई नहीं करते. त्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले आणि वहां पर मच्छरों का जो प्रमाण है वह काफी बढ़ चुका है. त्यामुळे आम्हा सर्व नागरिकांकडून आपल्याला विनंती आहे की, बघा आपण हा पत्र कोणता लिहितोय? विनंती पत्र लिहितोय. मग त्यांना आपण विनंती करायची. आता यांनी लिहिलंय आपण पत्रामध्ये, या पत्रात की सर्व नागरिकांकडून आपल्याला विनंती आहे की एक तर कचरा कुंडी साफ करावी, नसता घंटा गाड़ीची दररोज कचरा नेण्यासाठी व्यवस्था करावी. यानी अब वहां पर बताया गया है कि आप या तो कचरा कुंडी साफ कर दीजिए या तो रोज घंटा गाड़ियां ऐसी हमारे लिए इस कॉलोनी के लिए व्यवस्था कर दीजिए. त्या कार्यवाहीसाठी ओके, आपण कार्यवाहीसाठी आवश्यक त्या सूचना महानगरपालिकेस द्याव्यात. या पत्राची आपण गंभीरपणे दखल घेत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. कळावे. धन्यवाद. आपला विश्वासू. म्हणजे हा जो मजकूर झाला, मजकूर बघितला आपण, मजकूर मध्ये आपण पूर्ण कारण लिहिला की हा पत्र आपण का लिहितोय, आम्हाला जी आहे ती समस्या निर्माण झालेली कचरा कुंडीची म्हणून लिहिलेला आहे. पुढे कळावे. धन्यवाद. आपला विश्वासू. काय लिहिलंय खाली? आपला विश्वासू. अ ब क नाव दिलेलं नाही. आणि आपण बघितलं की जेव्हा नाव दिलेलं नसतं तेव्हा फक्त अ ब क असं लिहायचं असतं. एक सुजाण नागरिक, पत्ता N11 हडको औरंगाबाद 431001. म्हणजे हा जो पत्र आहे त्याच तिथूनच लिहिलेला आहे. कुठून? औरंगाबाद वरून. औरंगाबादच्याच आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे. म्हणून खाली पत्र पाठवणाऱ्याच्या पत्त्यामध्ये आपल्याला इथं अ ब क नंतर त्याचा पत्ता दिसतोय, बरोबर. आता हा एक झाला विनंती पत्र. याच्या आधी पण आपण बघितला, तो काय होता? मागणी पत्र होता, है ना. आता बघू अजून एक मागणी पत्र तुम्हाला सांगतो. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो अजून तुम्हाला परीक्षेमध्ये
प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरीवली आदर्श विद्यालय पुणे. ओके. म्हणजे आता इथं तुम्हाला पूर्णच पत्ता दिलेला आहे. प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरीवली, आदर्श विद्यालय, पुणे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, आता तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रश्न लिहायचा आहे. इथं दिलेला आहे तुम्हाला कोण लिहिणार आहे पत्र म्हणून. आता बघा, व्यवस्थापक एस-टी डिपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा. कुणाकडे मागणी करणारे पत्र लिहिणार आहोत आपण? व्यवस्थापक एस-टी डेपो है ना, एस-टी डेपो म्हणजे बस सेवा जी उपलब्ध करून देतात ना, स्टेट ट्रॅव्हलिंग राज्य परिवहन, त्यांच्याकडे पत्र लिहायचं आहे. कसलं? बसची मागणी करायची आहे आपल्याला है ना, बस अवेलेबल करून द्या म्हणून आपल्याला ही मागणी करण्यासाठी पत्र लिहायचं आहे. हा कोणता पत्र झाला मग मागणी करणारा पत्र? हा पत्र आहे आपला औपचारिक पत्र. कोणता पत्र? औपचारिक पत्र. कारण या पत्रामध्ये आपण मागणी करतोय कुणाला? व्यवस्थापक एस-टी डेपोला. दुसरा दिलेला आहे व्यवस्थापक एस-टी डेपो यांच्याकडे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार पत्र लिहा. दुसरा काय दिलेला आहे? आभार पत्र. तो अनौपचारिक पत्र आहे. आता या प्रश्नाला आपल्याला जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहू? तारीख दिलेली आहे 2 डिसेंबर 2018. दिनांक लिहायचा आहे सुरुवातीला. मग प्रति माननीय व्यवस्थापक एस-टी बस डेपो पुणे. कुणाला लिहायचं आपल्याला? एस-टी बस डेपो पुणे यांना मागणी करण्यासाठी पत्र लिहायचंय. त्यांचा आपण पत्ता दिला तिथं प्रतीमध्ये. मग विषय आला. विषय कशाबद्दल आहे ते आपण बघितलंय प्रश्नामध्ये. सहलीसाठी एस-टी बस उपलब्ध करून देण्याबाबत. कशासाठी काय मागणी करतोय आपण? सहल जाना है, पिकनिक जो जाने वाली, उसके लिए हमको बस अवेलेबल होनी चाहिए, उसके लिए हम यह पत्र लिख रहे. वह विषय में आ गया. फिर माननीय महाशय लिहिलेला आहे इथं. आपण महोदय लिहूया, छान वाटतं. माननीय महोदय, मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. कोण लिहितोय ते बघितलं आपण. विद्यार्थी प्रतिनिधी कोणत्या शाळेचा? आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. यावर्षी आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरीवली इथे. बरोबर, कुठे जाणार आहे त्यांची सहल? राष्ट्रीय उद्यान बोरीवली. कुठून? पुण्यावरून बोरिवलीला जाणार आहे. येथे आयोजित केली आहे. या सहलीसाठी आपण आम्हाला बस उपलब्ध करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या सहलीच्या नियोजित तारखा बघा. मग आता आपण बसची मागणी करतोय म्हणजे त्या तारखा आल्या पाहिजेत की कोणत्या तारखेला आपल्याला जायचं आहे. तारखा 15 आणि 16 डिसेंबर 2018 या असून 15 तारखेला सकाळी 5 वाजता आमच्या शाळेत बस उपलब्ध करावी. बरोबर? म्हणजे आपल्याला पिकनिकला जायचं आहे 15 तारखेला, तर त्याच तारखेला सकाळी आपल्याला ती बस उपलब्ध करून द्यायची. म्हणून आपण त्यांना पत्र लिहिलं आहे. आम्ही एकूण 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 50 जण या सहलीसाठी जाणार आहोत. किती जण? ते लिहायची संख्या लिहावी लागेल. जेव्हा आपण बसची मागणी करतो, तेव्हा आपल्याला किती बसेस पाहिजे, किती विद्यार्थी संख्या आहे हे लिहिणं आवश्यक आहे. सर्वजण 12 वर्षाच्या वर आहोत, तेव्हा 50 सीटर बस आम्हाला उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले आभारी राहू. म्हणजे 50 व्यक्ती आणि 50 माणसं 50 सीटर बस आपल्याला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. या सहलीसाठी आम्हाला किती रक्कम भरावी लागेल? मग आपल्याला पैसे किती द्यावे लागतील? ते पण त्यांना विचारायचं आहे. या सर्व बाबतीत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. विद्यार्थी प्रमुख या नात्याने मी आपणास प्रत्यक्ष भेटेलच. तरी कृपया वरील सर्व गोष्टींची माहिती द्यावी ही विनंती. आता बघा, मी हा पत्र याकरिता घेतला तुम्हाला. याच्या आधी जो मागणी करणारा पत्र होता, मागणी पत्र, त्यामध्ये आपण संख्या लिहिलेली होती. कुदळ, पावडे वगैरे ही बसची आहे. फक्त याच्यात असे कॉलम करून न लिहिता आपण विना कॉलम केलेलं. ओके. म्हणजे आपल्याला असं कॉलम करून न लिहिता असंच आपण सहज 2 बसेस पाहिजे किंवा 50 सीटर बसची उपलब्धता करून द्यावी असं पत्र लिहू शकतो. एक मिनिट. धीरज सर. जी धीरज सर. हेलो. हेलो.
हेलो। धीरज सर, मेरी आवाज आ रही सर? हेलो। धीरज सर, मेरी आवाज आ रही है आपको? धी- हाँ बेटा, मोहम्मद जीशान, आपका कुछ सवाल है, पूछ सकते हो धीरज सर। मोहम्मद जीशान का माइक अनम्यूट कीजिए ना। हाँ, आशीष राजेश विश्वकर्मा का भी कुछ सवाल है सर। हेलो, मेरी आवाज आ रही है? सर, अच्छा, उसका स्क्रीनशॉट चाहिए था बेटा, तो जब ले रहे थे उस समय आपने लिया नहीं। अभी अगर अब ग्रुप में मैं सेंड कर सकता हूँ बेटा, मागणी पत्र ना रे, औपचारिक मध्ये जो आपल्याला बेटा विचारलेलं आहे, मागणी पत्र, तो उसी के बारे में ना? हाँ सर। हाँ हाँ हाँ, तो आप कौन से स्कूल से हो बेटा? गुलाबा म्यूचुअल सेकेंडरी स्कूल। अच्छा अच्छा, ठीक है ना, अगर हो तो एक्चुअली वो स्क्रीनशॉट तो आपको अभी मैं भेज नहीं पाऊंगा बेटा, क्योंकि ग्रुप में आप ऐसे हो नहीं। जब पढ़ाते रहते हैं ना बेटा, तो उसी समय आप स्क्रीनशॉट ले सकते हो उसका, तो आपको मिल जाता हो। ओके, इसमें कोई आपको डिफिकल्टीज लगी बेटा, ऐसा कुछ? नहीं सर। ओके। और कोई? हाँ बच्चों, आपको पत्र में जो भी ऐसा कुछ लगा हो, औपचारिक, अनौपचारिक, औपचारिक में ही मांगनी पत्र, विनंती पत्र, तो उसके बारे में आप मुझे सवाल पूछ सकते हो बेटा। हमने आज 2 मांगनी पत्र देखे, एक विनंती पत्र देखे, है ना? जो पढ़ा है हमने आज। हाँ, कार्तिकेय, पूछो बेटा। हेलो सर। हाँ बेटा, बोलिए। सर, पत्र का निर्माण कब हुआ था सर? अच्छा, पत्र का निर्माण कब हुआ था? यह पुरातन काल में ही हुआ था बेटा, जब हम ऐसा, अभी कुछ मतलब, अब इसका एग्जैक्ट डेट मुझे भी नहीं पता है कि कब हुआ था करके। ओके, अगर मुझे पता चल जाएगा तो मैं बता दूंगा बेटा। ओके सर, थैंक यू। ओके, अभी पत्र के बारे में कुछ है आपका कंफ्यूजन? सर, हाँ बोलिए। अगर पत्र में ईमेल आईडी नहीं लिखेंगे तो भी चलेगा ना? हाँ, अभी वैसा क्या है बेटा, लेकिन कुछ वर्षों से, ये 1-2 वर्षों से यह थोड़ा ये किया हुआ है कि आप ईमेल आईडी लिखिए करके। तो लास्ट में आप ईमेल आईडी की आदत भी डाल दीजिए, वह अच्छा है बेटा। ईमेल आईडी लिखना अच्छा है, नहीं लिखे तो देखिए मार्क आपका कम होगा, ऐसा नहीं है। अभी जैसे बताया जाता है तो उसमें मार्क कम नहीं होगा अगर ईमेल आईडी नहीं लिखे तो, बट ये हैबिचुअल के लिए हमको आगे चल के 10वीं वगैरह के लिए ठीक रहता है, तो हमको ईमेल आईडी लिखने की आदत डालनी है बेटा अभी से, ठीक? हेलो। हाँ बेटा, और किसी को कुछ पूछना है? हेलो। तो आज हमने जो टॉपिक पढ़ा बेटा, वह हमारा पत्र लेखन था। बहुत ही महत्वपूर्ण है, उपयोजित लेखन में जो हमको पूछा जाता है, बहुत ही महत्वपूर्ण है, और अच्छे नंबर गेन करने के लिए हमको पत्र काफी सहायता करते हैं। 6 नंबर का सवाल पूछा जाता है यहाँ पर। आज हमारा जो टॉपिक था वह था औपचारिक पत्र। औपचारिक पत्र के जो प्रकार थे वह दोनों प्रकार हमने देखे, मांगनी पत्र और विनंती पत्र।
मांगनी पत्र किस तरह लिखते हैं, विनंती पत्र किस तरह लिखते हैं, यह हमने देखा। मागणी पत्र यानी किसी वस्तू की मागणी करना, डिमांड करणं आहे तो, आणि विनंती पत्र म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूच्या ऑफिसमध्ये किंवा कुठेही लिहिताना आपण विनंती करू शकतो, की त्याबद्दल आपण हे इथं पाहिलेलं आहे. ठीक है सर जी, हो गया.